नमस्कार. संगीताचा वेस रेसिपीमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपल्या रेसिपीमध्ये आपण माझ्या किचनमध्ये एक खास प्रकारची मिठाई मी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे भापादोई. भापादोई ही मिठाई बेंगॉलची खूप सुप्रसिद्ध अशी मिठाई म्हणून आहे, ट्रॅडिशनल आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कपभर दही घेतलेलं आहे बिना पाण्याचं. त्यामधलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. याला तुम्ही योगर्ट देखील म्हणू शकता, योगर्ट म्हणून घेतलेलं आहे मी. आणि कंडेन्स मिल्क, केशरचं दूध, साधं दूध, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड इतकं साहित्य आपल्याला या मिठाईला लागणार आहे. सर्वात आधी मी एका बाउलमध्ये छान जे कर्ड घेतलेलं आहे आपण ते त्यात ॲड करत आहे. कर्ड कसं तयार करायचं, आपलं जे दही असते ते नॉर्मल, त्या दह्याला आपण त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे. एक कापड घ्यायचं आहे किंवा एक चाळणी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये पूर्ण दही टाकून द्यायचं आहे. 1 घंट्यामध्ये आपलं दही तयार होते. त्यामधलं पाणी पूर्ण पडू द्यायचं आहे. लगेच ते योगर्ट तयार होऊन जाते. योगर्ट तयार झाल्यानंतर या मिठाईपर्यंत आपल्याला फ्रेश असं दही घ्यायचं आहे. फ्रेश दही घेतल्यामुळे ती आंबटपणा कमी लागतो त्याचा. एका बाउलमध्ये पूर्ण मी दही मिक्स केलेलं आहे. त्यामध्येच कंडेन्स मिल्क एकत्र करायचं आहे आणि ते व्हिस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असं एकत्र करायचं आहे. त्याच्यामध्ये लम्स वगैरे जे असतात ते पूर्ण काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे व्यवस्थित फेटत राहायचं आहे. त्याला फेटल्यामुळे काय होईल, त्याच्यातले लम्स पूर्ण निघून जातील आणि छान ते पातळ होईल. त्यानंतर मी कलरकरिता थोडेसे 10-12 केशरचे धागे दुधामध्ये मिक्स करून ठेवले होते. अशा पद्धतीने खूप सुंदर असा कलर त्याला येतो. ते दूध देखील मी त्याच्यात ॲड केलेलं आहे. पुन्हा एकत्र आता ते व्हिस्करच्या छायाने आपण साईडला ठेवून देऊया आणि व्यवस्थित असा 1 चमचा घेतलेला आहे मी. त्या चमच्याच्या साहाय्याने खूप छान असं एकत्र करूया. 5 ते 7 मिनटं सतत फेटत राहायचं आहे. त्याने ते सॉफ्ट होऊन येईल. तुम्ही जर माझ्या रेसिपीला पहिल्यांदा व्हिजिट देत असाल तर माझ्या रेसिपीला तुम्हाला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन देखील नक्की प्रेस करायची आहे. बेल आयकन प्रेस केल्यामुळे मी जे नवीन व्हिडिओची रेसिपी टाकत जातील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. त्यामुळे तुम्हाला लाईक करायचं आहे. मी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यामध्ये आता दूध घातल्यानंतर आपण वेलची पूड घालायची आहे. वेलची पूडचं मी छान 1 टेबलस्पून घेतलेलं आहे. त्यामुळे अगदी फार छान असा स्वाद येतो त्या वेलची पूडमुळे. त्यानंतर पुन्हा एकत्र करून घेऊया. आपल्याला बॅटर कितपर्यंत पातळ पाहिजे तशा प्रकारे आपण दूध त्याच्यात ॲड करत जाऊया. इथे पूर्ण 1 छोटी वाटीभर दूध आपल्याला लागलेलं आहे. पूर्ण दूध मी त्याच्यात ॲड केलेलं आहे. आता पूर्ण बॅटर व्यवस्थित असं एकसारखं झालेलं आहे. आता बॅटर पूर्ण एकत्र झाल्यानंतर मी एक केक टीन घेणार आहे. केक टीनला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये एक बटर पेपर घालूया. बटर पेपर घातल्यानंतर आपण ते पूर्ण बॅटर त्याच्यात टाकायचं आहे. त्याआधी मी 2 मिनिटं आधी गॅसवरती मी पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये छान 2 ग्लास पाणी उकळी मारायचं आहे. उकळी करायला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे. स्टँड ठेवून द्यायचं आहे. तिथं पाणी गरम होत आहे आणि पूर्ण बॅटर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता बॅटर टाकल्यानंतर आपण पूर्ण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. एकसारखं झाल्यानंतर आपण ते कढईमध्ये स्टीम करण्याकरिता ठेवणार आहे. त्याआधी मी थोडेसे ड्रायफ्रूट्सने गार्निश करून घेणार आहे. आपल्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो. पिस्ता, काजू, बदाम सगळं घालायचं आहे.
आणि त्याच्यावर एक सिल्वर फॉईल पेपर देखील ॲड करायचा आहे। सिल्वर फॉईल पेपरमुळे छान त्याच्यामध्ये जो घाम वगैरे येतील गरम पाण्याने ते येणार नाही आणि आपली मिठाई खूप छान अशी तयार होईल। त्यामुळे मी ते आता स्टीम करायला ठेवत आहे। पाणी याला बघू शकता तुम्ही, वाफ येऊन राहिलेली आहे, पाणी आपलं गरम होत आहे। आता हे पूर्ण अशी डब्बा जो आहे तो डब्बा पूर्ण आपण त्याच्यामध्ये ठेवूया आणि 15 ते 15 मिनिटांनंतर आपण त्याला चेक करून घ्यायचं आहे आपल्याला। त्याआधी आपण गॅसला बंद करायचं आहे, थोडंसं 5 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवत आहे। इथे आपले 15 मिनटं झालेले आहेत। कढई देखील आपली थंडी झालेली आहे, त्यामुळे मी ती लगेच उघडून दाखवते आपल्याला। त्यात एक चेक करून घेऊया आपली मिठाई कशी झाली म्हणून। इथे मी एक नाईफ घेतलेला आहे, नाईफमुळे आता आपण इथून नाईफने चेक करून घेतलेला आहे। मिठाई फार छान झालेली आहे, क्लीन निघाली आपली नाईफ, याचा अर्थ आपला मिठाई इथे तयार झालेली आहे। आता आपण डिमोट करून घेऊया याला मिठाईला। थंड झाल्यानंतर मी ते व्यवस्थित काढून घेतलेली आहे। आता एका प्लेटवर आपण त्याला डिमोट करून घेणार आहे त्या मिठाईला। अशा प्रकारे आपली मिठाई खूप छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता। क्लीन अशी निघालेली आहे, स्वच्छ निघालेली आहे आणि व्यवस्थित पण दिसत आहे, कुठेही काही प्रकारचे त्याला हे झाले नाही आहे। साधी सोपी रेसिपी आहे, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि खायला एकदम स्वादिष्ट अशी आहे। अशी बंगालची मिठाई तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। कमेंट्स करून मला सांगा तुम्हाला ही मिठाई कशी वाटली ते। आपण गार्निश केलेला भाग आहे तो मी वर घेतलेला आहे। आता तुम्हाला एक बाईट मी त्याच्यातून तोडून पण दाखवत आहे कशा पद्धतीने झालं आहे ते। आपल्या कशा पद्धतीने ते सर्व करायची आहे, चाकूच्या साहाय्याने कापायची आहे किंवा चौकोनी स्क्वेअरमध्ये कापायची आहे, ते आपण ठरवून घ्यायचं आहे आपल्याला कसं आवडते त्या पद्धतीनं। मी इथे छान एक चमचा तुम्हाला घालून दाखवत आहे, व्यवस्थित अशी तुटलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता शेवटमध्ये आपण त्याला गार्निश करणार आहोत। आपल्याकडे जे गार्निश करण्याचं तसे सामान असेल त्यामध्ये आपण करूया। मी इथे थोडे बारीकशे रोज पॅटल घेत आहे, रोज पॅटलच्या साहाय्याने मी त्याला गार्निश करून दाखवते। दिसायला फार छान दिसते। इतकी सुंदर जर मिठाई आपल्याला सर्व करून कोणी देत असेल तर ती मिठाई खाण्यामध्ये खूपच छान जास्त मजा येते आणि दिसायला फार छान अशी दिसते। थोडेसे पिस्ताचे काप त्यावर मी घालत आहे। तुम्ही ही मिठाई कोणत्याही सणावाराला करू शकता किंवा कोणाच्या सेलिब्रेशनमध्ये ते करू शकता। अशी ही साधी सोपी मिठाई कमी इन्ग्रेडियंट्समध्ये कमी वेळामध्ये आपल्या घरच्या घरी खायला मिळते आपल्याला। तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्स करून मला सांगा तुम्हाला ही मिठाई कशी वाटली। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्याकरिता चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन मिठाईसह नवीन